काय प्रकार घडलाय? का नाही हॉटेलवर जेव्हा आलेले होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला. मग मी असा काचातनं फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली. पुण्यात त्यांनी लगेच घेर टाकली. 140ची स्पीडनं गाडी पळवून नेली. मला तिथं बुकी घातली. पुन्हा काय झालं? त्वरेच्याला ती म्हणायची मारायचे देशात ह्याला मारून टाकू म्हणायचे. याच्या हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणत होती. ड्रायव्हर म्हणला याला जामखेड बसून न्यायचं तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे याला मारून टाकायचं. किती वाजता घडला प्रकार? 6:15 7:30च्या मध्ये. कोण ओळखीचे होते का तुमचे? काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही. 15 दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर रिअर मध्ये उचलून नेलं 5 किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फेकून दिलेला आहे मला. जेवण केलं का? हा जेवण केलेलं होतं काय नाही. मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलो. कारण सगळ्यांना नाराज करतात ना. सगळे फोटो मागतात म्हणून आपला सहज फोटो. त्यात एक जणांना तवा मला सोडून दिलं. किती जण होते? काय प्रकार घडला? 5 नेमका प्रकार काय होता? म्हणजे काय सध्या नाही काय नाही प्रकार नाही ना काही. त्यांची आमची दुश्मनी नाही. फोटो द्या म्हणले म्हणून सगळ्यांनाच फोटो देतो. फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं. त्यांनी मारायचंच म्हणायचे ना खलासीच करायचं. कारण बुक्याही त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशोबानंच नेलं मला. करून कशा पाहिजे तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी 2 बाउन्सर ठेवलेत तरी हा प्रकार घडलाय. काय विषय? आता ते महाग थांबलेले ते काय करणार? कुठे द्यायला लागलो म्हणल्यावर ते काय करणार? गाडीचं गेअर टाकली 140 पण पळणार तिथे काय पळणार आहेत का थोडी मागणी? काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे? पोलीस प्रशासनाची एकच मागणी आहे की पकडून कठोरची कठोर कारवाई. गाडी कोणच आणावी त्यांनी त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई कारण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे. कारण की 15 दिवसात दोनदा होतो. कारण की तिथून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची. 250 रुपयात का टिकतो म्हणून भरपूर हे करायला लागलेत आम्हाला. म्हणजे काय ते धंदाच करू नको म्हणायला लागलेत. असे त्यांचा हिशेबच असतो झालेला आम्हाला. गाडीमध्ये येताना त्या 5 व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारलं का? नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की याला मारून टाकायचं. ड्रायव्हर म्हणायचा जाम केला नेतो. 5 युक्ती होती. तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय. इंस्टाग्रामचे 400 फॉलोअर झालेत आणि अशी घटना घडते. काय होतं या सगळ्या घटनेकडे? आता असे म्हणजे आता सपोर्ट देणार अख्खा महाराष्ट्र सपोर्ट देतोय आपल्याला. सगळेजण सपोर्ट देतात. पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चालू आहे त्यांचा. काय जाणारे बी भरपूर आहेत. असं धमकी देणं वेगळं झालं. फोनवर धमकी देते थोडं झालं. पण डायरेक्ट उचलून नेलं म्हणजे मारायच्या हिशोबानं 5 किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही. असं मारायच्या हिशोबानं उचलून नेलंय ना मला. अडकून काचत न्यायचं म्हणजे तुमच्या हिशोबानं. दरवाजामध्ये नाही अडकून? दरवाजामध्ये अडकून गेले. काही वन आहे की माझ्या हाताला हात उचलत नाही. पायाला घासले जेव्हा पूर्ण हे आमटा फुटला माझा. मी पण चप्पल सुटली नाही तर आज पाय बी राहिली नसते माझी. काय मागणी आहे प्रशासनाला? प्रशासनाकडे एकच मागणी घ्यायला कठोर कारवाई झालीच पाहिजे या बारीनं. तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला गेला होता काय? तिथून आम्हाला म्हणजे दवाखान्यात जाऊ. आपण आम्ही सिव्हिलला आला. तिथं इंजेक्शन दिलंय मला. पण आम्ही खासगीला चाललो. आम्हाला खासगीला इलाज करायला तिकडे चाललो. आम्ही जाताना हॉटेल बंद. आता हॉटेल बंद केलं. मुख्य माणूस शिटवणार. आता मला सांगा नोकर काय करणार? मालकाला मारायला आज गेले नाही तर नोकर थोडी करणार. आज सगळे म्हणजे घरदार घेऊन आहे आमचं. कवा मारून जाते त्याची हीच नाही. पश्चात माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे. पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं. हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं आणि आता तिकडे आल्यानंतर तिथं ट्रॉफिक व्हायला लागली. पुन्हा जीवाला जोखा होणे. तिथं बारीक पण काही वन आहेत की माझ्या हाताला की हात उचलत नाही. तिथं पायाला घासले जेव्हा पूर्ण इथं आमटा फुटला माझा. मी पण चप्पल सुटली नाही तर आज पाय बी राहिली नसते माझी. काय मागणी आहे प्रशासनाला? प्रशासनाकडे एकच मागणी घ्यायला कठोर कारवाई झालीच पाहिजे या बारीनं. तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला गेला होता काय? तिथून आम्हाला म्हणजे दवाखान्यात जाऊ. आपण आम्ही सिव्हिलला आला. तिथं इंजेक्शन दिलंय मला. पण आम्ही खासगीला चाललो. आम्हाला खासगीला इलाज करायचं तिकडे चाललो. आम्ही जाताना हॉटेल बंद. आता हॉटेल बंद केलं. हॉटेल बंद ठेवलं. मुख्य माणूस शिटवणार. आता मला सांगा नोकर काय करणार? मालकाला मारायला आज गेले नाही तर नोकर थोडी करणार. आज सगळे म्हणजे घरदार घेऊन आहे आमचं. कवा मारून जाते ह्याची हीच नाही. पश्चात माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे. पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं. हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं आणि आता तिकडे आल्यानंतर ट्रॉफिक व्हायला लागली. पुन्हा जीवाला जोखा होणे. तिथं बारीक पण